नमस्कार, मी निकिता. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कालच्या व्हिडिओला लाईक केल्याबद्दल, कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. सकाळी उठून अंगण वगैरे झाडून घेतले, अंगणामध्ये पाणी वगैरे टाकून घेतले, त्यानंतर तुळशीजवळ रांगोळी वगैरे काढून घेतली. नंतर मी फ्रेश वगैरे झाली. त्यानंतर मी सगळ्यांसाठी चहा वगैरे मांडला. सगळ्यांनी चहा वगैरे घेतला. नंतर मी आंघोळ वगैरे करून घेतली. त्यानंतर मी माझी राहिलेली कामे वगैरे करून घेतली. त्यानंतर मी देवपूजा वगैरे करून घेतली. त्यानंतर मी सगळ्यांसाठी नाश्ता वगैरे बनवून घेतला. नाश्त्यामध्ये रव्याचा उपमा बनविला होता. आम्ही सगळ्यांनी नाश्ता वगैरे केला. मग आम्ही भाजी मार्केटमध्ये जायला निघालो. आता आम्ही निघालो होतो भाजी मार्केटमध्ये जायला. हा सकाळचा व्ह्यू खूप छान होता, बघू शकता तुम्ही. आता आम्ही भाजी मार्केटमध्ये आलो आहे आणि तिथे खूप लोकांची गर्दी होती, कारण हा सकाळचा व्ह्यू आहे. खूपच लोक आपापल्या कामामध्ये व्यस्त होते आणि मी इथे मेथीची गड्डी, पालकची गड्डी, ओल्या कांद्याची गड्डी घेतली. आता भाजीपाला पण खूप महाग झाला आहे. पहिले 10-10 रुपयाच्या गड्ड्या भेटत होत्या, आता त्याच गड्ड्या 20-20 रुपयाला भेटत आहे, कारण उन्हाळ्याच्याने भाजीपाला खूप महाग झाला आहे. त्यानंतर आम्ही तिथून निघालो आणि टमाटर घेतले, वाटाण्याच्या शेंगा घेतल्या, गाजर घेतले. गाजर मी 2 किलो घेतले होते, कारण मला गाजराचा हलवा करायचा होता म्हणून. आणि हे भरतासाठी वांगे आहे, वांगे पण खूप फ्रेश होते. काकडी घेतली. त्यानंतर श्रीजासाठी बीट वगैरे घेतले, कारण की मी तिला आता बीटचा ज्यूस चालू केला आहे. खूप फ्रेश होते हे बीट. नंतर आम्ही तिथून भेंडी घेतली, कारले घेतले आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. खूप फ्रेश माल होता हा सकाळचा. आता आम्ही इथून फ्रूट मार्केटमध्ये जायला निघालो. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. प्लीज मला सपोर्ट करा. आता आम्ही आलो होतो इथे फ्रूट मार्केटमध्ये. तिथे वेगवेगळ्या प्रकारचे फ्रूट्स होते, पण तिथे किलोने भेटत नव्हते. तिथे पूर्ण कॅरेटने फ्रूट भेटत होते. मग आम्ही तिथून फ्रूट्स वगैरे घेतले नाही, बाहेरून फ्रूट्स वगैरे घेतले. बघा, मार्केटमध्ये मस्त फ्रेश आंबे आले होते. खूपच छान वाटत होते. कडे आंबे आले आहेत का विकायला? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मार्केटमध्ये अंगूर पण खूप फ्रेश होते, पण आम्ही मार्केटमधून घेतले नाही, कारण तिथे किलोने भेटत नव्हते. मग आम्ही बाहेरून अंगूर घेतले, खूपच फ्रेश होते. नंतर घरी येता येता आम्ही नाश्त्याचं घेतलं. विहानचा कॉल आला होता, मम्मी माझ्यासाठी मोमोज आण. मग त्याच्यासाठी मोमोज आणले. खूपच छान मोमोज होते, त्याला पण खूप आवडले. प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाय बाय, भेटूया त्या एका नवीन ब्लॉगमध्ये उद्या. बाय. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. बाय बाय.